छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी प्रक्रियेला वेग आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्ट्रॉंग रूम अखेर उघडण्यात आली आहे। उमेदवार आणि प्रतिनिधींच्या सक्षम स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली आहे। आपण सध्या आहोत स्ट्रॉंग रूम मध्ये। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की माझ्या पाठीमागे अशा पद्धतीने जे उमेदवार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या साक्षीने या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उघडला गेलेला आहे। आणि स्ट्रॉंग रूम उघडल्यानंतर आता जी मतमोजणीची प्रक्रिया आहे त्या मतमोजणी प्रक्रियेला आता वेग आलेला आहे। अशा पद्धतीने या स्ट्रॉंग रूम मध्ये गेल्या काही दिवसांपासून हे सर्व मशीन्स ठेवण्यात आल्या होत्या। ईव्हीएम मशीन्स आहेत ज्यामध्ये भविष्य जे उमेदवारांचा आहे तो कैद करण्यात आलेला आहे। आणि त्यात आता थोड्याच वेळात या ठिकाणी ज्या हे ईव्हीएम आहे याच्या मतातली मोजणी सुरू होणार आहे। आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला हे कळणार आहे की नेमकं संभाजीनगरच्या जनतेने कुणाच्या पारड्यामध्ये हे मत टाकलेले आहे। आपल्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, आता प्रक्रिया या ठिकाणी तुम्ही स्ट्रॉंग रूम उघडलेला आहे। यस स्ट्रॉंग रूम उघडली आहे। आता 10 वाजता आम्ही पोस्टल बॅलेटची काउंटिंग सुरू करू, त्याच्यानंतर ईव्हीएमची काउंटिंग सुरू करू। प्रक्रिया कशी होणार आहे? सुरुवातीला काय काय होणार आहे? सुरुवातीला पोस्टल बॅलेट ओपन होईल, त्याच्यानंतर मग ईव्हीएमची काउंटिंग सुरू होईल। तर आपण पाहिले हा स्ट्रॉंग रूम आहे आणि हा स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आलेला आहे। आणि यामधल्या ज्या ईव्हीएम ठेवण्यात आले होते, कडेकोट सुरक्षेमध्ये ही ईव्हीएम ठेवण्यात आली होती। आणि त्यानंतर आता ही ईव्हीएम या ठिकाणाहून घेऊन ती मतमोजणीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी टेबल आहेत त्या टेबलवरती ठेवण्यात येतील। आणि ती प्रत्येक ईव्हीएम ही तिथल्या जे उपस्थित कर्मचारी अधिकारी असतील, त्याचबरोबर उमेदवारांचे प्रतिनिधी असतील, त्यांच्या साक्षीने त्यामधली जी मतं आहे ती मतं मोजली जाणार आहे। आणि थोड्याच वेळात आता प्रक्रिया सुरू होणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।